नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण मेथीच्या पुऱ्या बनवणार आहोत। तर सर्वप्रथम आपण एक पेस्ट रेडी करून घेऊया। त्याच्यासाठी लसूण, मिरची आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि त्याची एक पेस्ट रेडी करून घेऊ। तर पेस्ट रेडी करून झालेली आहे। आता आपण पीठ मळायची मशीन घेऊया आणि त्याच्यामध्ये मेथी भाजी धुवून ठेवली होती ती टाकून घेऊ। एक वाटी मेथीची भाजी आहे, तिला कापायची नाही, तिला छान फक्त पानं घेतलेली आहेत, देठ घ्यायचं नाही त्याचा। आणि जी गव्हाचं पीठ आहे 1 वाटी ती टाकून घेऊ। त्यातच आपण पेस्ट रेडी करून घेतली होती ती टाकून घ्यायची आणि आपल्याला जी मसाले हवेत ते टाकून घेऊ। त्याच्यात आपण हळद घेणार आहे, लाल तिखट घेणार आहे, धना पावडर, जिरा पावडर आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि आता 1 चमचा त्याच्यात आपण ओवा आणि तीळ सुद्धा टाकलेले आहेत। छान पीठ मळून झालेले आहे। आता त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि त्याचे आपण पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत। जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। तर अशा पुऱ्या करून घेतल्या का नाही तर त्या प्रवासात 3 ते 4 दिवस टिकतात। प्रवासात नेण्यासाठी खूप कामाची वस्तू आहे। तुम्ही त्याला चहा सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा लोणच्याबरोबर घेतलं तरी भरपूर छान लागतात। तर सर्व पुऱ्या आपण सर्वप्रथम अशा लाटून घ्यायचे आहेत। तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। पुऱ्या लाटून झाल्या की आता आपण तळायला घेऊया। छान खरपूस तळून घ्यायच्या। ह्या पुऱ्या 3 ते 4 दिवस प्रवासात छान टिकतात। त्याच्यासोबत तुम्ही लोणचं घ्या, सॉस घ्या किंवा चहासोबत खाल्ल्या तरी खूप छान लागतात। तर छान कलर बदलस तोपर्यंत त्याला तळून घ्यायचे। थोडा ब्राऊन कलर आला पाहिजे। तर अशा प्रकारेच आपण आपल्या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। थोडंसं कमीच तेल घेतलेलं आहे, तेल वेस्ट होऊ नये तेवढेच तेलामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणून। तर छान पुऱ्या तळून घेणार आहे आपण। तर कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका। तर छान अशा मेथीच्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत। सर्व पुऱ्या आपण अशाच तळून घेणार आहे। थोड्या उशीर त्याला टिश्यू पेपरवर ठेवायचं म्हणजे काय एक्स्ट्रा तेल असेल तर निघून जाईल आणि छान थंड करूनच डब्यात भरायच्या। 3 ते 4 दिवस आरामात टिकतात। तर सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत। एक तोडून दाखवते, एवढ्या छान लागत होत्या ना लोणच्यासोबत। तर ते एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।